एलॉन मस्क यांना कोण ओळखत नाही. एलॉन मस्क आता नवीन पक्ष काढण्याच्या तयारीमध्ये आहेत. अमेरिकेमध्ये त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केलेली आहे आणि त्या पक्षाचं नाव अमेरिका पार्टी असं त्यांनी ठेवलेलं आहे. मस्क यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की तुमच्यापैकी म्हणजे अमेरिकेचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्यापैकी 66% लोकांना एक नवीन राजकीय पक्ष हवा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि आता तो तुम्हाला मिळेलही नवीन राजकीय पक्ष. जेव्हा अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याचा आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो तेव्हा अमेरिकेतील दोन्ही पक्ष म्हणजे अमेरिकेत आता 2 पक्ष आहेत, एक रिपब्लिकन पार्टी आणि एक डेमोक्रॅटिक पार्टी असे 2 पक्ष अमेरिकेत आहेत. आणि हे दोन्हीही एकसारखेच आहेत, म्हणजे जिथं भ्रष्टाचार होतो असं त्यांना म्हणायचं आहे. आता देशाला या द्विपक्षीय पद्धतीतून स्वातंत्र्य मिळाले आहे, म्हणजे तिसरा पक्ष ते काढणार आहेत असं म्हणतात. पण याच्यावरती ट्रम्प काय म्हणतात? ट्रम्पने त्यांची खिल्ली उडवलेली आहे आणि ते म्हणतात ट्रम्प की तिसरा पक्ष अमेरिकेत यशस्वी होऊ शकत नाही आणि निवडणूक लढवू शकत नाही असं ट्रम्पचं म्हणणं आहे. अमेरिकेच्या संविधानानुसार अमेरिकेत जन्मलेली व्यक्तीच निवडणूक लढवू शकते. मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे, त्यामुळे ते अमेरिकेत निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यांचं नागरिकत्व जे आहे ना एलॉन मस्क यांचं ते अमेरिकेचं नाही आहे. त्यांचा जन्म ॲक्च्युली दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेला आहे, पण त्यांचे बिझनेसेस खूपच अमेरिकेमध्ये आहेत, त्यामुळे ते अमेरिकेत राहतात. एलॉन मस्क आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत. नोव्हेंबर 2026मध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या सर्व 435 आणि सिनेटच्या 100 पैकी 34 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या 8 ते 10 आणि सिनेटच्या 3 ते 4 जागा जिंकण्याची एलॉन मस्क यांची योजना आहे. तर लक्षात राहू द्या की एलॉन मस्क यांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही, तर तो दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेला आहे.